नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी भरपाई संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे अतिवृष्टीचे नुकसान, अतिवृष्टी भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या पात्र तालुक्यामध्ये जमा होत आहेत, याचबरोबर कोणते शेतकरी पात्र आहेत, हेक्टरी रक्कम किती आहे, याचबरोबर कधी खात्यामध्ये वितरित होणार, याचबरोबर किती हेक्टर पर्यंत मदत भेटणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट। याचबरोबर मित्रांनो, हे पैसे खात्यामध्ये येण्याकरिता कोणतं एक महत्त्वाचं काम आहे ते शेतकऱ्यांना करायचं आहे, हे संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील आणि अकोला जिल्ह्यातील 2,46,188 शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे। कारण की मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस पडलेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। याच्यामध्ये मित्रांनो, जवळपास अकोला जिल्ह्यातील 1,752 गावातील 2,46,188 शेतकऱ्यांचे 1,89,681 हेक्टरवरील कापूस असेल, तूर असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल किंवा कांदा असेल, केळी, पपई, आंबा, मोसंबी, पेरू, संत्रा, डाळिंब इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। आणि या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील 2,46,188 पात्र शेतकऱ्यांसाठी 332,96,00,000 रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, तहसील स्तराच्या माध्यमातून एक अत्यंत गोड अपडेट देण्यात आलेला आहे, ते म्हणजे अकोला जिल्ह्यातील 2,46,188 शेतकऱ्यांपैकी 1,64,802 शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील 1,64,802 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, उर्वरित अकोला जिल्ह्यातील 81,386 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील आता कोणते तालुके पात्र आहेत, त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई भेटणार आहे हे बघण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील अकोला तालुका, याचबरोबर तेलारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या अकोला जिल्ह्यातील 7 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार आहेत। याचबरोबर NDRF आणि SDRF निकषाच्या दुप्पट वाढ करून राज्य सरकारच्या माध्यमातून जिरायत, बागायत व बहुवार्षिक पिकासाठी 3 हेक्टर पर्यंत मर्यादा 13,600 रुपयापासून ते हेक्टरी 36,000 रुपयापर्यंत ही मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। परंतु मित्रांनो, आता या अकोला जिल्ह्यातील 1,64,802 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्यामुळे आता या शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक आहे। KYC केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये ही अवकाळी अतिवृष्टीची भरपाई येणार नाही। त्यामुळे KYC केल्यानंतर 24 तास ते जास्तीत जास्त 48 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही मदत जमा होते। तर शेतकरी मित्रांनो, आता ही KYC केल्याबरोबरच ही मदत तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे आणि मदत सुद्धा 332 कोटींची एवढी मोठी मदत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे। त्यामुळे सरसकट मदत अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याकरिता मार्ग मोकळा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी, अवकाळी संदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।